श्री शिवाय नमस्तुभ्यम। सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात महाशिवरात्री या दिवशी महादेवांची पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत कशी करावी याबद्दल, आणि महाशिवरात्री या दिवशी मी माझ्या भोलेनाथांची पूजा कशी करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही जर महादेवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये तुम्ही हर हर महादेव टाईप करू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सर्वात आधी मी जल चढवून घेते। जल चढवण्याचेही काही नियम असतात। सर्वप्रथम आपण जलाधारीच्या उजव्या बाजूला जिथं गणपतीचं स्थान असतं तिथं जल चढवावं। नंतर जलाधारीच्या डाव्या बाजूला जिथं कार्तिकेयचं स्थान असतं तिथं जल चढवावं, आणि जिथून पाणी वाहतं तिथं अशोक सुंदरी म्हणजे महादेवांची छोटी मुलगी असते तिथं जल चढवावं। शिवलिंगाच्या समोर पार्वतीचं हस्तकमल असतं तिथं जल चढवावं, आणि त्याच्यानंतर आपण शिवलिंगावर जल चढवावं। जल चढवून झाल्यानंतर मग मी महादेवांना विभूती लावते, त्यांचा छान श्रृंगार करते। तर मला इतका छान श्रृंगार करायला येत नाही, पण मी प्रयत्न करत असते। तुम्हाला मी केलेला श्रृंगार कसा वाटला तेही तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खालती जे रेड सबस्क्राईब बटन आहे ना त्याला क्लिक करा, त्याच्या बाजूला बेल आयकन दिसेल त्यालाही क्लिक करा। त्याच्यामुळे काय होईल, जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या पहिले मी अजून एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तर त्याच्यामध्ये महाशिवरात्री या दिवशी शिवलिंगावर आपण कोणकोणती फुलं अर्पण करावी किंवा महादेवांना कोणकोणती फुलं प्रिय आहेत याच्याबद्दल सांगितलं आहे। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही देईन, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहू शकता। तर आता इथे महादेवांचा श्रृंगार करून झाला आहे, तर याच्यानंतर मी फुलं अर्पण करते। प्रसादासाठी थोडीशी साखर किंवा फळं ठेवते, शिवलिंगासमोर छोटीशी रांगोळी काढते, दिवे लावून घेते आणि मग आरती करून माला जाप करते। तर हा माझा रोजचा रुटीन आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे महादेवांची पूजा करणं हे माझं रोजचं रुटीन आहे। फक्त महाशिवरात्री या दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी मी माझ्या महादेवांची पूजा अशा प्रकारे करते। पूर्ण दिवसाच्या रुटीन मधून मी माझा 1 तास माझ्या महादेवांच्या बरोबर घालवते, आणि हे करण्यामध्ये मला जो आनंद मिळतो ना तो मी शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत। तर मित्रांनो, ही माझी रोजची पूजा आहे। महाशिवरात्री या दिवशी ही मी अशीच पूजा करते, आणि महाशिवरात्री या दिवशी महादेवांची आवडती फुलं पानं जसं बेलपत्री, शमीपत्र, आकड्याचं फूल, पिवळा कनेर, धतुऱ्याचं फूल, धतुरा, अपराजिता फूल, पारिजातक फूल अशी फुलं मी गोळा करून महादेवांच्यावर चढवते, आणि बाकी सर्व पूजा मी अशीच करते। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे महादेवांच्यावर रोज जल चढवणं, त्यांची पूजा करणं, त्यांचा श्रृंगार करणं हे करत करत मी महादेवांच्या इतक्या जवळ गेली आहे की महादेवांच्या बरोबर एक नातं जोडलं आहे। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जे काही माझ्या मनात येतं ना ते भोलेनाथांच्या समोर बोलण्याआधीच ते कळून घेतात आणि माझ्या सर्व कामना पूर्ण करतात। तर माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्हीही प्रत्येक दिवशी 1 लोटा जल महादेवांच्यावर चढवून पहा, खूप सुंदर सुंदर अनुभव येतील तुम्हाला। तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत हर हर महादेव।